मित्रांनो, आजचा दो पंक्तियाँ एक आठवण माझ्या मनात रेंगाळणारी आणि सतत त्या आठवणीचा दरवळ माझ्यासोबतच असेल अशीच ती आठवण. आणि ही सांगताना आधी मी तुम्हाला काही ओळी एका सुप्रसिद्ध कवीच्या ऐकवीन आणि मग ती आठवण शेअर करीन. हेतू एकच की कुठेतरी येणाऱ्या जनरेशनला आपल्या आपल्या आईच्या विषयी जे उच्च कोटीचं प्रेम मनात असतं ते तसंच्या तसं बहरत राहावं, या एकाच सदिच्छेने आजचा हा व्हिडिओ. ये आईने है झूठे, ये शीशे सारे फरेबी, मैं तो एक सितारा हूँ दो बुझती हुई आँखों का, चमकते चांद सितारों को भी वो फीका समझती है, एक बार पूछ के तो देखो मेरी माँ को कि मैं कितना खूबसूरत हूँ, मैं कितना खूबसूरत हूँ. मित्रांनो, कवी आणि लिरिक्स रायटर आणि दी ग्रेट प्रेझेंटर मनोज मुंतशीर यांच्या या ओळी आणि यासोबत माझी आठवण म्हणजे माझ्या आईला मी एकदा सहज प्रश्न केला की आई, तुला काय वाटतं ग? तू माझा प्रोग्रॅम पाहायला आली होतीस, तुला मी कौतुकाने घेऊन गेलो होतो, 4-5 प्रोग्रॅम्स तू बघितले, मग नक्की काय वाटतं की तुझा मुलगा असा हा एक स्टेज आर्टिस्ट आहे, प्रेझेंटर आहे? तेव्हा माझ्या आईने जे सांगितलं मला, जे उद्गार तिच्या ओठातनं इन्स्टंटली बाहेर आले, त्या आशीर्वादाच्या जोरावरच मित्रांनो मी आजही 5,715 व्हिडिओ करत तुमच्यासमोर उभा आहे. आणि त्याच आशीर्वादाच्या जोरावर प्रेझेंटरच्या दुनियेमध्ये लॉंगेस्ट प्रेझेंटेशनचा वर्ल्ड रेकॉर्ड मी करू शकलो आणि आजही 2015पासून तो अबाधित आहे. 17 hours and 10 minutes continuous standing presentation of self-poems, songs and ghazals, jokes and motivational tips या कॉम्बिनेशनने मी अखंड 20 ते 21 तास स्टेजवर उभा होतो, तेव्हा मला 17 hours and 10 minutesचं ॲप्रुव्हल मिळालेलं आहे. माझी आई लगेच बोलून गेली की मी तुझे प्रोग्रॅम बघितले, जेव्हा मी कौतुकाने पहिल्यांदा तुम्हाला नेलंस त्या दिवशी मी अतिशय एकाग्रतेने तुझं 2-2.5 तास ते स्टेजवर फिरत फिरत बोलणं, प्रत्येक शब्द न शब्द आणि तुलासुद्धा मनात साठवून घेत होते. आणि मी कुठे होते, तू माझा मुलगा आहेस का एक अनोखा कलाकार आहेस, हे सुद्धा मी विसरून गेले होते. मग त्यानंतरसुद्धा मी अनेक कार्यक्रमात आले, पण पहिले 2-3 कार्यक्रमच मी तुला ऐकत पण होते आणि पाहत पण होते. आणि खरं सांगू, नंतरच्या 3-4 कार्यक्रमात मी तुला काहीच ऐकत नव्हते. मी तुला फक्त माझ्या या डोळ्यांनी अगदी भरून भरून पाहत होते आणि माझ्या डोळ्यात साठवून घेत होते. मित्रांनो, सांगायचा मुद्दा हा की कौतुक प्रत्येक आईला आपल्या अपत्याचं असतंच, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. आणि हे जे कौतुक असतं ना, ते सर्वोच्च कौतुक असतं. आता पहा ना, म्हणून मी कवी मनोज यांच्या या ओळी पण तुम्हाला ऐकवल्यात की काय त्यांच्या पण भावना आहेत. त्या भावना कुठेतरी या माझ्या आठवणींशी नक्कीच जुळत आहेत आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि दुसरा मुद्दा असा की त्या आईचे हे जे बोल असतात तेच तर खरे आशीर्वाद ठरतात. हे मला कमिंग जनरेशनला त्यांच्या मनावर बिंबवायचं आहे. जी माणसं आज आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत त्यांच्या मनावर या गोष्टी मला बिंबवायच्या आहेत. दुसरा असाच एक किस्सा, मी आणि माझी आई कौन बनेगा करोडपती पाहत टी व्हीसमोर बसलेलो आणि अमिताभजींची एंट्री होते, त्यांचा सूट मला आवडतो आणि ते स्थानापन्न झाल्यावर मी आईकडे पाहतो आणि तिला विचारतोय, बघ आजचं व्यक्तिमत्व, आजचा सूट किती परफेक्ट दिसतोय त्यांच्यावर.
तुला पण आवडतो ना अमिताभ? तेव्हा त्याच माझ्या माऊलीचं उत्तर, जिने माझे 7-8 कार्यक्रम पाहिले होते तोपर्यंत, ती म्हणते, अरे ते तर अमिताभ बच्चन आहेत, त्यांच्यावर तर सगळी दुनिया प्रेम करते, सगळ्या दुनियाला ते आवडतात, मलाही आवडतात, तुलाही आवडतात. आणि मग माझ्या खांद्यावर असा हात टाकून म्हणाली, मला माझ्या या अमिताभचा खूप अभिमान आहे, तो पण काही कमी नाही. तो जेव्हा स्टेजवरून फिरत फिरत 2-2.5 तास 3 तास लोकांची करमणूक करतो, तेव्हा त्यालासुद्धा पाहत राहावंसं वाटतं. आणि जे मला वाटतं ते कदाचित अनेक प्रेक्षकांना वाटत असेल आणि वाटू शकेल. तुला माझे आशीर्वाद आहेत. तू फक्त असाच चालत राहा, एक ना एक दिवस तुझासुद्धा उजाडेल. मित्रांनो, या घटना आहेत 2014 सालच्या, आणि आजही ते आशीर्वाद सार्थ ठरत आहेत, इतकंच मी सांगतोय तुम्हाला. आणि हे माझ्या जवळच्या व्यक्तींनासुद्धा तेच जाणवतं आहे. ज्यांनी मला अनेकदा स्टेजवर बघितलं आहे, त्याच्यातल्या कित्येक बुजुर्गांनीसुद्धा मला याच पद्धतीने आशीर्वाद दिलेत. अगदी मातेच्या शब्दात नसतील, आईचे शब्द हे आईचे शब्द असतात, पण साधारणतः याच भावना मला अनेक बुजुर्गांकडनं ऐकायला मिळाल्या. आणि या सगळ्या आशीर्वादांच्या जोरावर मी तर फक्त चालत राहणार आहे. आणि तुम्ही मला अशीच साथ देणार आहात. 5715 इट इज नथिंग बट अ फिगर. आणि ही फिगर वाढत ठेवायची इतकं मला नक्की माहिती आहे. आणि तेवढा आत्मविश्वास आणि तेवढी ताकद मला माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने, त्यांच्याकडून मिळालेल्या जीन्सनी माझ्यामध्ये ही प्रचंड ताकद आली आहे, हे सुद्धा मी 1000 वेळा मान्य करतो. आणि शेवटी तो विधाता आहे, तो करवून घेतोय, मी निमित्त मात्र आहे. आणि ही पण सद्भावना सतत मनात ठेवत मी तर आपला फक्त चालत राहणार आहे. सोबत तुम्ही द्यालच, याच अपेक्षेसह आज इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात एका नव्या व्हिडिओसह, अशाच काही मस्त आठवणी घेऊन किंवा असेच काही सुंदर शब्द घेऊन. तोपर्यंत आज्ञा.